श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ची गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये विहरत होते। ही गोष्ट आहे एक मायलेक आणि स्वामी समर्थांनी केलेला अद्भुत चमत्कार। तर अक्कलकोट जवळच्या एका छोट्याशा गावात एक विधवा आई आणि त्यांचा मुलगा राहत होते। घराची परिस्थिती खूप वाईट होती। तर एक दिवशी मुलगा खूप आजारी पडला, तर आईकडे त्याच्या इलाजासाठी पैसे नव्हते आणि गावात एक डॉक्टरही नव्हता। आई रोज देवाला प्रार्थना करायची की मला मार्ग दाखवा, कोणीतरी मला मदत करा। तर एक दिवस आई घराबाहेर रडत बसली होती। एवढ्यात दुरून तिला एक व्यक्ती चालत येताना दिसले। लांब केस, साधी काठी आणि चेहऱ्यावर करुणा। ही व्यक्ती होती अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामी म्हणाले, वेडी झालीस काय, रडू नकोस, स्वामी आलेत। घरात आले आणि आजारी मुलाकडे पाहिले। त्यांनी आपल्या काठीने मुलाच्या पाठीवर हलकं थोपटलं आणि म्हणाले, उठ रे राजे, अजून तुला खूप जगायचं आहे। मित्रांनो, आईने पुढे जे पाहिलं ते तिच्या डोळ्यातून अश्रू घेणारच होतं। जो मुलगा 2 दिवसापासून अंग हलवत नव्हता, हळूहळू तो उठायला लागला। स्वामींच्या पायाला हात लावून म्हणाला, आई मी बरा झालो। तेवढ्यात आई नमस्कार करायला वाकली आणि तेवढ्यात स्वामी म्हणाले, मायचं मन आणि भक्ती हीच मोठी पूजा, भिवू नकोस, मी तुझ्या घरात आहे। असं म्हणत स्वामी समर्थ पुढे निघून आले आणि आजही ही गोष्ट त्या घरात जिवंत आहे। मित्रांनो, स्वामी समर्थ सांगून गेलेत, श्रद्धा आणि सबुरी ठेवा। जो विश्वासाने स्वामींचं नाव घेतो त्याच्या आयुष्यात उशीर होईल, पण अन्याय कधीच होणार नाही। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।